ए दिवाळीचा माहोल आहे, गडबड करू नका, शांत बसा. ए फटाके फोडू नका, ए बरा फटाके फोडू नका. वामनराव फटाका पहा. अरे फटाका म्हणजे बाजूची बाई पाहू नका हो. फटाका पहा. अरे या वयात काय धंदे सुचतात तुम्हाला? शांत बसा. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. आय एम सरपंच ऑफ दिस थुकरटवाडी. तर कसं असतं, जे पाहुणे त्यांचं मी स्वागत करतो. आज या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की म्हणजे आज काय पाहुणे आलेले आहेत. म्हणजे सर्वप्रथम मी स्वागत करतो सुकन्याताई कुलकर्णी यांचं. म्हणजे इतकं गोड व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या माई म्हणून प्रसिद्ध आहेत, पण खाजगी म्हणून त्या डबेवाल्या बाई म्हणून प्रसिद्ध आहेत. काय बोलताय तुम्ही? उगाच काही बोलायचं तुम्हाला दिलाय. अरे नेटवर माहिती उपलब्ध आहे आमच्या. काय संबंध डबेवाले असं डायरेक्ट बोलतो त्यांना? अरे त्यांनी स्वतः इंटरव्ह्यू मध्ये सांगा बरं त्याला. आहे ना सांगा बरं त्यांना. ते बाहेर भेट म्हणतात. आहे ना नाही सांगत आहे म्हणतात ते. वेगळं आहे त्यांचं. असं आहे असं म्हणतात. त्यांची लँग्वेज वेगळी आहे. अरे स्टँडर्ड वेगळं आहे ना. असं काय बघतो. तर डबेवाल्या बाई म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्या पण सेटवर जाताना ह्या डबे पुरवतात. एक छंद म्हणा किंवा उपजीविकेचं साधन म्हणा, अशा प्रकारे संसाराला ते हातभार लावतात. म्हणजे कसं असते तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रत्येक स्वतःचं पोट भरायला प्रत्येकाला आवडते, पण ह्या बाईची महानता बघा. ह्या शेटवर जाऊन दुसऱ्याचं पण पोट भरतात. अशा बाईसाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात ठेवा. मॅडम थोडा आल्या म्हणून खाजगीत विचारतो. म्हणजे हा माईक बंद आहे. आता दिवाळीचा पिरियड आहे म्हणून थोडे ऑर्डर घेता का तुम्ही? घेता ना. तर ग्रामपंचायत सुरटवाडी तर्फे यांच्या संसाराला हातभार म्हणून दिवाळी निमित्त 1 किलो चकलीची ऑर्डर मी तुमच्या समक्ष मॅडमला देत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीची एक सासू उभी करता ना मॅडम, म्हणजे इतकी वेगळी सासू तुम्ही उभी करता का संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या सासू आहेत तुम्हाला वेगळ्या म्हणजे आश्चर्यकारक नजरेनं तुमच्याकडे बघतात. म्हणजे इतका आश्चर्यकारक म्हणजे आदिवासींना विमान पाहावं तसा बघतात. पण कधी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मला तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे म्हणून सांगतो. हा मॅडम तुम्ही म्हणजे काय आहे, तुमच्याबद्दल तक्रारी पण खूप आहे. हा म्हणजे अखिल भारतीय कुजाट सासू संघटनेचे अध्यक्ष जे आहेत उषा नाडकर्णी तुमच्या उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे का अखंड सासू समाजाला ह्या कलंक लावतात आहे. माझं काय म्हणणं आहे, माझं काय म्हणजे प्रायव्हेट म्हणून तुम्हाला सांगतो, मध्ये मध्ये हलके चिमटे काढत जा तुम्ही सुनेला. बरं म्हणजे थोडं बॅलन्स राहत ना ते, म्हणून म्हटलं. तर अशा या महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेले आहे. विशेष म्हणजे अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांच्या बरोबर त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे गीझर. अत्यंत गाजलेला चित्रपट गीझर. नीट वाचत नाही मला वेगळं ऐकू आलं. गिझर नसेल होते. गिझर. एक मिनिट वेलांटी चुकली. अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे जिगर. तर हा जिगर चित्रपटामध्ये त्यांनी केलं. तर अशा रक्तचरित्र फेम माई उर्फ सुकन्याताई कुलकर्णी आज या ठिकाणी आलेले आहेत. एकट्या नाही येतात, ते आपल्या लेकराला पण या तुकडटवाडीमध्ये घेऊन आलेले आहेत. त्यांचं लेकरू म्हणजे काय, त्या लेकराबद्दल मी बोलणार. इतकं गोड लेकरू. तुम्हाला सांगतो सर, तुम्ही आले ना तर आमच्या महिला महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली. का म्हणजे हे येणाऱ्याची नुसतं खबर आली तर 68 पोरी बेशुद्ध पडल्यात. आणि एक त्यांची मास्तरीन. म्हणजे अगं बाई आदित्य हा त्यांचा शेवटचा शब्द. म्हणजे गेल्या नाही, त्या ऍडमिट केलेला आहे. आता आउट ऑफ डेंजर आहे, काळजी करू नका तुम्ही. नुसतं मुलगाच नाही तर माईची सून या ठिकाणी आलेले आहे. काय महाराष्ट्र बघतात, सासू आणि सुनेचं नातं आहे. वा 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 वा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या या नात्याबद्दल फार चर्चा आहे मॅडम. तुम्हाला सांगतो म्हणजे अशी गोड सासू म्हणजे ती सुनेचंही काम करते. पण मी आज तुमच्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो की या सासूला सुनेचं काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ही सून म्हणजे आपलं घर चालवण्यासाठी का होय का म्हणा, सगळ्या त्यांचा बिझनेस चालवतात. त्यांचा फार मोठा बिझनेस आहे. काय? त्यांचा सुपाऱ्याचा फार मोठा बिझनेस आहे. तर त्या आमच्या गावात त्यांची 68वी सुपारी आहे. आज तुम्हाला वाटत असेल की बा त्या पाहुण्या म्हणून आल्या, पण नाही, त्या ऑन ड्युटी आहेत. तर अशा या मेघनाताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर अशा या गोड गोंडस फॅमिलीचं मी स्वागत करतो. स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो अखिल भारतीय पानटपरी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश परे यांना. या स्वागत फटाफट रे.
कोणाचं स्वागत करून कोणाचं नाही असं झालंय. म्हणजे साक्षात रोहिणीताई हट्टंगडी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढं मोठं व्यक्तिमत्व. अरे मोठं मोठं म्हणजे किती व्यक्तिमत्व. साक्षात अमिताभ बच्चनच्या आई आज ठिकाणी आलेल्या आहेत. किती मला बरं वाटलं. मी तुम्हाला सांगतो काही नेते आता सांगायला लागलेत की स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता ठेवा, हे ठेवा. पण या बाईचा दूरदृष्टिकोन बघा. त्यांनी त्यावेळेस आपल्या पोराला म्हणजे कोणाला साक्षात अमिताभ बच्चनला सांगितलं की विजय हात धोले. हे साधी सुधी गोष्ट नाही. हे साधी सुधी गोष्ट नाही. ही अनुभवातून आलेली गोष्ट आहे. लक्षात ठेवा. तर या रोहिणीताई आलेल्या आहेत. या बाईचं कर्तृत्व बघा किती. यांच्या पोटी जे जे जन्माला आले ते सुपरस्टार झालेत. म्हणजे अमिताभ बच्चन म्हणणं का, ऋषी कपूर म्हणणं का, संजय दत्त म्हणणं का, आणि आता यांच्या सिरीजमधले मनोज जोशी म्हणणं का. पण मनोज जोशी पण पहा किती ग्रेट. ते फार आपल्या आईवर भार टाकत नाही. आधीमध्येच येतात आणि लगेच निघून जातात. बघा तर असं हे आहे. मॅडम या जन्मी मला तुमचा मुलगा होता आला नाही म्हणून फार अत्यंत वाईट वाटतं. पण मी पुढच्या जन्मी प्रयत्न करेल. बेटर लक नेक्स्ट टाइम. तर असो ह्या रोहिणीताई आज आपल्या सुनेला घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत. नाचून हो. हा हा हा. तर माझ्या सुनेला तुम्हाला खासगीमध्ये सांगणं आहे का काय तुमची मेमरी गेली ना आम्हाला फार वाईट वाटते. असं करू नका तुम्ही. म्हणजे माझी एक इच्छा आहे. मी तुमच्यासाठी लिहूनच आणलेलं आहे. खास एक औषध केलं आमच्या गावाला. औषध? हा एकदम 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 जालीम उपाय आहे. म्हणजे ताबडतोब सांगू तुम्हाला. काम करताय? अरे अरे इतकं जालीम उपाय आहे मॅडम. तुम्ही लिहून घ्या पाहिजे असेल तर. हे बघ काय करायचं माहिती आहे का. अर्ध हळकुंड अर्ध बरं म्हणजे ज्या अर्ध्या हळकुंडात लोक पिवळे होतात ना ते ते अर्ध हळकुंड ते म्हणजे तुरटी असं राई जिरं आणि ते सफेद कांद्याचा रस बसत असं एकत्र करायचा आणि अख्ख्या फॅमिलीला पाजायचं. अख्ख्या फॅमिलीला पाजायचं? हा. त्याने काय होईल? त्याचं काय होईल म्हणजे अख्ख्या फॅमिलीची मेमरी जाईल ना. काय करा अख्ख्या फॅमिलीची मेमरी गेली का तुम्ही एकत्र बसून मग काय डाटा फीड करायचा तो फीड करून घ्या. पुढच्या टायमाला म्हणजे टेन्शन नाही आहे. तर असं मी हिलाच सांगितलेलं आहे. असं जानी मॅडम आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय शॉर्ट टर्म मेमरी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आई आजी आणि जान्हवीताई मी मध्ये उभं राहतो तेवढंच माझं भाग्य. एक वेगळंच नाव घेऊन एक बाई या इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत. ते म्हणजे जावाई विकत घेणे आहे. पण मॅडम तुमचं तर मला खास म्हणजे ते जे आहे ना तुम्ही जावाई विकत घेणे आहे म्हणजे त्याच्यामुळे काय ना आमच्या गावागावात इतकी हवा पसरलेली आहे का बा ही गाई जावाई विकत घेते. कित्येकानं आपले जावाई विकायला काढलेले आहेत. तर बघा तुम्हाला थोडंसं जरा काही करता आलं तर आणि म्हणजे तुम्ही थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीनं इकडे पण बघितलं तर तुम्हाला एक वेगळा जावई दिसूच शकतो. झालंय ते आहेत त्यांना मिळणार आहे जावई. आहे म्हणजे बुकिंग झालंय ऑलरेडी. झालं बुक झालं. असं ते केवढ्यात पडला तुम्हाला हा. ते नाही मी सांगणार. आज एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेला आहे. त्या म्हणजे आमच्या सविताताई प्रभूने. त्यांचं जोरदार स्वागत मी करतो अखिल भारतीय खरेदी विक्री संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. त्यांना तुझ्या आशाताई शेलार या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. म्हणजे अत्यंत सोज्वळ कोमल निस्वार्थी मनाच्या या आशाताई आणि नुकत्याच अनिल आपटेच्या प्रेमात पडलेल्या आशाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. एक मिनिट काय कुठलं काय बोलताय त्यांच्यासमोर? अनिल आपटेंच्या प्रेमात? अरे आम्ही खोटं नाही बोलत ना. तुम्ही का मला डिस्टर्ब करता. प्रत्यक्ष बघितलंय डान्स केला एकत्र त्यांनी टीव्हीवर दाखवून राहिले जिकडे तिकडे. मॅडम तुमचं प्रेम प्रकरण आता लपून राहिलेलं नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही. पण एक भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला देतो. म्हणजे हे बघा प्रत्येकाची आवड असते आपण काय बोलू शकत नाही त्याच्यामध्ये. पण अनिल आपटे बरोबर नाही आहे मॅडम. तुम्हाला वाटत असेल पण लय लफडे झाले त्याच्यामुळे केस गेले त्यांच्या डोक्याच्या. लक्षात ठेवा. तर तुम्ही असं करू नका. चंद्रहार चोर फेम आशाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय भुरटे चोर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज या ठिकाणी एक नवीन जोडपं नवीन कपल या ठिकाणी आलेला आहे. जय आणि आदिती. वा 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 काय जोरदार कपल आहे. तुम्हाला सांगतो सर ह्या लोकांना इतका प्रॉब्लेम आहे ना.
एकत्र डब्बा नेला तरी प्रॉब्लेम, नाही नेला तरी प्रॉब्लेम. अरे नवीन नवीन लग्न आहे पण तरी या लेकरांना एन्जॉय करता येत नाही. हे बरं नाही. तुम्हाला सांगतो, तुमचा तो साहेब आहे ना, बोगस साहेब आहे तो. तुम्ही त्यांना ऐकू नका, तुम्ही डिक्लेअर करून टाका, डायरेक्ट डिक्लेअर करून टाका. कसं आहे, लागेल तर मी त्यांना समजून सांगतो का बाबा डायरेक्ट डिक्लेअर करण्यात किती फायदा आहे. म्हणजे त्यांचं नुकसान होतं ना. आता बघा, ते तुम्ही काय चोरून लपून येता, हे पोरगी 4 वेळा 10 वेळा चहा प्यायला जाते. अरे ऍसिडिटी वाटते त्या पोरीची. 2 शब्द बोलावे म्हणून 4 वेळा चहा पिते. कसं बरं वाटतं का? डोळ्याखाली किती काळा झाला बघा ते चहा पिऊन. आहे का नाही? तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर करा. आणि कसं असते, एकदा डिक्लेअर केलं ना तर मग क्युरिओसिटी संपते ना. तर ह्या ज्या आपल्या शोभाताई आहेत, शोभाताईंचा प्रभाव, ज्या अत्यंत चांगल्या सून म्हणून आपल्याला समोर येतात, नेहमी आपल्या सासऱ्याची सेवा करतात. तर मॅडम आम्ही काय केलं माहिती आहे काय केलं माहिती आहे का? आम्ही तुमचं वेगळ्या पद्धतीनं स्वागत करायचं ठरवलं. बापरे. हा, आदर्श सून हा पुरस्कार आमच्या ग्रामपंचायत तर्फे तुम्हाला देण्यात येत आहे. पण त्यासाठी ना म्हणजे इतकं प्रेम म्हणजे तुमच्यावर आमचं आहे की आम्ही त्यासाठी एक वेगळी एवीच तयार केलेली आहे. एवी प्लीज, एवी प्लीज. तर आज या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे. तर पाहुण्यांना जो बुके देण्यात आलेला होता त्या बुकेची कलर झेरॉक्स काढून प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्यात येईल. धन्यवाद, नमस्कार.